श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज लक्ष्मी पूजन आहे। खरं तर लक्ष्मी पूजनचा दिवस हा प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खास आहे, कारण वर्षभरातून येणारा हा एकमेव दिवस असा आहे की ज्या दिवशी संपूर्ण देश माता लक्ष्मीची सेवा करतं, माता लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या वस्तूंची खरेदी करतं। या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव हा संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो आणि या प्रभावात तुम्ही एखादा जरी उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी ठरतो। मागच्या असंख्य व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या लक्ष्मी पूजनाच्या विविध सेवा आणि विविध उपाय सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या लक्ष्मी पूजनाचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, हा उपाय जर तुम्ही आजच्या दिवशी केला तर तुमचं आयुष्य बदलून जाईल। आज लक्ष्मी पूजनापासून जर ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली किंवा ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर तुमचं भाग्य चमकेल, घरातील दारिद्र्य संपेल, जीवनातील दुःख संपेल, तुमच्याकडे नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहील। तुमच्या घरामध्ये असणारी जी अवलक्ष्मी आहे ती या एका वस्तूने तुमच्या घराच्या बाहेर जाईल। बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो, सगळं करतो, पण नशीब साथ देत नसतं। ही एक वस्तू जर आज लक्ष्मी पूजनापासून तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल, तुमचं भाग्य बदलून जाईल। तुमचं जे संपलेलं किंवा तुमचं जे काही म्हणजे वाईट नशीब असेल तर ते तुमचं सौभाग्यात बदलून जाईल। प्रत्येक वर्षी आम्ही सगळेच हा उपाय प्रत्येक लक्ष्मी पूजनाला करतो, तोच उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता हा उपाय आपल्याला लक्ष्मी पूजनात करायचा आहे। जेव्हा तुम्ही लक्ष्मीची पूजा कराल, सर्व मांडणी कराल, सगळं विधियुक्त कराल, तर त्याच वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे 1 रुपयाचा एक सिक्का, 1 रुपयाचा एक सिक्का आणि तुरटीचा खडा, आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे कुंकू। कुंकू जे घ्याल ते लक्षात ठेवा, जे कुंकू तुम्ही या उपायासाठी घ्याल ते नवीन आणा। आपण जे डेली यूज करतो किंवा सतत वापरत असतो ते कुंकू नाही, श्रीयंत्रावरती कुंकू अर्चन केलेलं ते कुंकू नाही, तर तुम्हाला एक नवीन छान कुंकू बाजारातून विकत घ्यायचे, म्हणजे एक डब्बी घेऊन या, तुरटीचा खडा घेऊन या आणि 1 रुपयाचा सिक्का आणा। आता 1 रुपयाचा सिक्का पण तुम्हाला अशा दुकानातून आणायचा आहे। आता माझ्या घराच्या समोर किंवा घराच्या बाजूला एक दुकान आहे, ते कंटिन्यू चालतं, खूप चालतं। ते एक मुद्दाम 5 रुपये घेऊन जा, 20 रुपये घेऊन जा आणि काहीतरी एखादी 2-4 रुपयाची वस्तू घ्या आणि त्यांच्याकडे 1 रुपयाचा सिक्का मिळेल अशा पद्धतीने म्हणजे काहीतरी घ्या। त्या दुकानातून हा 1 रुपयाचा सिक्का तुम्हालाच घरी आणायचा आहे। शक्यतो संध्याकाळच्या वेळी आणला तर उत्तम राहील। आता सगळ्यात पहिले एक छोटी प्लेट घ्यायची, त्या 1 रुपयाच्या सिक्क्याला स्नान घालायचं, म्हणजे आंघोळ घालायची। 1 रुपयाचा सिक्का स्वच्छ धुवून वगैरे पुसून घ्यायचा। त्याच्यानंतर एक छोटी प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये हा 1 रुपयाचा सिक्का ठेवून द्यायचा आणि त्याच्यावरती तुरटीचा खडा ठेवायचा। वरती तुरटी ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी, लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी, पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात असणारं 18 विश्व दारिद्र्य नष्ट करण्यासाठी तुरटी ही सर्वात प्रभावशाली मानली जाते, जी वास्तुशास्त्रात, पुरातन शास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये, सर्व शास्त्रांमध्ये प्रभावी असते। तर ही तुरटी त्या रुपयाच्या नाण्यावरती ठेवली की त्याच्यानंतर देवघरात जो दिवा लावलेला आहे तो दिवा ओवाळायचा, उदबत्ती ओवाळायची, एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं, या 3 बोटांनी थोडंसं कुंकू त्या तुरटीवरती अर्चन करायचं, पुन्हा थोडं कुंकू घ्यायचं, पुन्हा अर्चन करायचं। थोडं कुंकू तुम्हाला त्यावरती अर्चन करत असताना माता लक्ष्मीचं कमलात्मक मंत्र म्हणा, गायत्री मंत्र म्हणा, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, जो लक्ष्मीचा मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे। आणि तो मंत्र म्हणेस्तोवर तुम्हाला मोजून 21 वेळा तरी हे थोडं कुंकू त्यावरती अर्पण करत राहायचं आहे। तुमची जी इच्छा असेल ती देखील तिथे व्यक्त करायची आहे। आता त्यानंतर तुम्हाला हा 1 रुपयाचा सिक्का, तुरटी आणि त्यावरती घातलेलं कुंकू हे तुम्हाला संपूर्ण आज रात्रभर असंच देवघरामध्ये ठेवून द्यायचे, रात्रभर देवघरामध्ये ठेवून द्यायचं। रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल, 12 वाजता, 11 वाजता, 10 वाजता जेव्हा तुम्ही झोपायला जाल त्यावेळेस काय करायचं, फक्त हे जे कुंकू आहे ना यातलं थोडंसं कुंकू आपल्या बोटाने उचलायचं आणि घरातल्या 4ही कोपऱ्यांना ते असं शिंपडायचं। सगळ्या म्हणजे लिव्हिंग एरियामधले जे 4 कोपरे असतात जिथे तुम्ही हा उपाय केला तिथले 4 कोपरे, 4 दिशा लागतील, उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम, 4ही दिशांना थोडं कुंकू फक्त शिंपडायचं आणि मग त्यानंतर झोपी जायचं।
जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी उठाल, उद्या सकाळी उठलं, स्नान वगैरे झालं, मग उद्याच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजनाची जेव्हा पूजा मांडणी उचलाल, तर त्यावेळेस सगळ्यात पहिले हा तुरटीचा खडा आणि तो सिक्का आणि ते कुंकू उचलायचं. काय करायचं, एक लाल रंगाचं छान कापड घ्यायचं आणि त्या कापडामध्ये हा 1 रुपयाचा सिक्का, ते कुंकू आणि त्याच्यासोबत ती तुरटी, तीनही गोष्टी ठेवायच्या. त्याला घट्ट गाठ मारायची त्या कापडाला आणि अखंड स्वरूपाने हा सिक्का, तुरटी आणि ते कुंकू आपल्यासोबत ठेवायचं. बघा, 1 रुपयाचा सिक्का जे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, नाणं म्हणजे काय तर माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करतं. तर तुरटी जी माता लक्ष्मीला प्रिय आहे, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी तुरटी ही सर्वात महत्त्वाची आहे. तर कुंकू, सगळ्यांनाच माहिती आहे की कुंकवाशिवाय माता लक्ष्मीची पूजा ही अपूर्ण आहे. जेव्हा तुम्ही सिक्का, कुंकू आणि तुरटी आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तीनही गोष्टी अभिमंत्रित करून एकत्रित जेव्हा तुम्ही त्या चौरंगावरती ठेवाल आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी या वस्तू तुम्ही अभिमंत्रित केलेल्या म्हणजे स्वतःच्या जवळ ठेवायला सुरुवात कराल, तर त्या वस्तूमध्ये माता लक्ष्मीचा सास राहील, त्या वस्तूंमध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. माता लक्ष्मी नेहमी तुमच्या सोबत राहील. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत त्या वस्तूमार्फत यश मिळत जाईल. जिथे जिथे कष्ट करूनही, मेहनत करूनही नशीब साथ देत नव्हतं, तिथे तुमचं नशीब तुम्हाला साथ देत जाईल. तुमच्या मनात असणारी कितीही कठीण, अपूर्ण असणारी जी काही इच्छा असेल, तर ती इच्छा फक्त या एका उपायाने पूर्ण होत जाईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. असेच आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक कमेंट्स होती की ताई, लक्ष्मीपूजनाची जी पूजा आहे त्याची मांडणी कधी उचलायची, तर उद्या तुम्ही सकाळी उठल्यानंतर, आता आज पूजा झाली की उद्याच्या दिवशी जेव्हाही तुम्ही उठाल, स्वच्छ स्नान वगैरे कराल, त्यानंतर 7, 8, 9 या दरम्यान तुम्ही कधीही ही पूजा जी आहे ती उचलायची आहे. लक्षात ठेवा, पूजा मांडणी उचलत असताना हातात अक्षता घ्यायच्या आहेत, त्या अक्षता त्या पूजेवरती अर्पण करायच्या आहेत, दोनही हात जोडायचे आहेत, नमस्कार करायचे आहेत आणि मग त्यानंतर तुम्ही तिथे जो कळस मांडलेला असेल त्या कळसातलं पाणी थोडं म्हणजे हे करायचं, नारळ थोडा हलवायचा आणि मग त्या सगळ्यात पहिला कळस उचलायचा आणि मग त्याच्यानंतर जी पूजा तुम्ही मांडलेली आहे ती उचलायची आहे. खूप साधा सोपा उपाय आहे. नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.